नमस्कार शेतकरी बंधूंनो, आषाढी एकादशी आलेली आहे आणि या शुभप्रसंगी मला अशी एक शेतकरी या नात्याने विठुरायांकडं एक विनंती करायची आहे की हे विठुराया, या जगातलं सृजन तूच, विध्वंसही तूच, आमच्या जीवनात आलेलं सुखही तूच, दुःखही तूच. म्हणून या 2026 या वर्षामध्ये आमच्याकडून तू सतत निरंतर कार्य करून घे आणि या कार्याला यश मिळू दे. या कार्यातून आमच्या या शेतीमध्ये आम्हाला जेही उत्पन्न मिळेल किंवा जेही आमचं पीक रसाफळाला येईल त्यामध्ये आम्ही तुलाच पाहतो आणि या उत्पन्नामध्ये तूच डोळत असतोस. तेव्हा आमच्या जीवनातलं सारं सुख, समृद्धी, यश, कीर्ती, आनंद, ऐश्वर्य तूच आहेस असं आम्ही मानतो. तरीही आमच्या हातून जे कार्य आहे शेतीचं ते निरंतर व्हावं. आमच्या मनात नैराश्य, वैमनस्य येऊ नये. नेहमी आमच्या मनात सद्भावना येऊ आणि हीच कार्य निरंतर चिकाटीने पार पडो आणि चालू राहू, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि या आमच्या कार्यातून, या कार्याचा जोही काय म्हणू आपण की जशी एक गाईकडे आपलं वासरू पूर्ण गाईच्या कळपामध्ये तो आपल्या आईलाच शोधतो, तसंच आपलं केलेलं कार्य आपल्याला शोधत आपल्याकडे येतो. त्याचा जो फळ आहे ते आपल्यालाच मिळत असतं, चांगलं असो किंवा वाईट असो. तेव्हा विठुराया चरणी माझी ही अजून एक प्रार्थना आहे की आमच्या हातून चांगले आणि चांगलेच कार्य घडव आणि त्यासाठी तो आम्हाला स्फूर्ती देत राहो. स्फूर्तीस्थान तूच असो, आमचा प्रेरणास्थान असो तू. आणि मी एवढंच म्हणेन की सर्व माझ्या विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आणि शेतीसाठी सर्वांना पण मनपूर्वक शुभेच्छा. असेच आमच्या हातून आनंदपणे शेतीचे कामं चालू राहो आणि सर्वांना उदंड आयुष्य, यश, कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी मिळो, हीच पांडुरंगाचरणी, विठुरायाचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमस्कार, जय हिंद.